साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे महाराष्ट्राचा आत्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरामध्ये। आज आपण कोल्हापुरात भेटणार आहोत दीप्तीज ग्रीनव्ह्यू सोसायटीतील सदस्यांना। बघूयात या सदस्यांमध्ये किती उत्साह आहे ते। चला, सोसायटीतले बरेच लोक इथे जमलेले आहेत, पण बघूयात इथे किती उत्साह आहे ते। साडेमाडेतीन बघितलं हा उत्साह किती आहे ते। असा उत्साह प्रत्येक कार्यक्रमात असतो का हे विचारूयात या सोसायटीचे चेअरमन अभिजित दादा यांना। नमस्कार दादा। नमस्कार। नमस्कार। या सोसायटी बद्दल सांगा। सर्वप्रथम जी मराठीच्या साडेमाडेतीन टीमचे गणेश मंडळातर्फे हार्दिक स्वागत। धन्यवाद। आपली ही सोसायटी 1997 साली स्थापन झालेली आहे। स्थापन झाल्यापासून आपण हिरिरीने इथे काम करत आहात। सर्वप्रथम आपण इथं गणेश मंदिराचे स्थापन केलेले आहे 2002 साली। त्यापासून आपण गणेश जयंती गणेश उत्सव हे उत्साहानं आम्ही साजरा करतोय। गणेश जयंतीमध्ये आम्ही एक सलग 4 ते 5 दिवस इथं आम्ही कार्यक्रम घेतो। त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांना मार्गदर्शनाचे कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम असे आम्ही विविध कार्यक्रम घेतो इथे। बरं, म्हणजे जसे महिलांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेतात तसे पुरुषांचे पण घेतात? पुरुषांची मला काही गरज नाही। मग त्यांना मार्गदर्शन कोण करतं? मार्गदर्शित झालेल्या महिला त्यांना मार्गदर्शन करत असतील बहुतेक। प्रत्येक घरात होम मिनिस्टर असतोच। बरं बरं बरं, मग त्याच्यावरच हुकूम चालतो। बघूयात आज आपल्या इथले होम मिनिस्टर आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे त्यांचे नवरे किती मजा करतायत ते। तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपल्या पहिल्या अंदाजे किती राऊंडसाठी 3 स्पर्धक निवडण्याची। हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझी एक छोटी मैत्रीण आहे। हॅलो, तुझं नाव काय? जुहिली आर पटेल। हां, तू काय करतेस? शाळेमध्ये जाते। कुठल्या? छत्रपती शाहू विद्यालय। तिकडे जातेस तू? मग तुला शाळेत सोडायला कोण येतो रोज? मम्मी। मम्मी येते। आणि आता इथे पाऊस वगैरे पडतो, मग तुला पावसात भिजायला आवडतं का? का नाही आवडत? मम्मी ओरडते, पप्पा मारतात, मग तुलाच आवडत नाही, तू भिजतेस म्हणून आणि सर्दी होते म्हणून। हां बरं, मग आता माझं एक छोटंसं काम करायचं, मला यातली 3 टोकन्स काढून द्यायची पटकन। अरे एकदम 3 दिली। मला 3 टोकन्स दिलेली आहेत। बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 34। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 33। अभिनंदन। या 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 या। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 45। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या स्पर्धकांना उत्सुकता आहे की आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये आज नक्की कुठलं प्रॉडक्ट असणार आहे याची। पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? स्वाती मुकुंद परळकर। परळकर। मग कोल्हापुरात कसे काय? बरेच दिवस कोल्हापुरात। कोल्हापुरात येऊन बरेच दिवस झाले। हो। घरी कोण कोण असतं? मिस्टर आणि मुलगा। बर, काय करतात मिस्टर? स्टाईल फिटिंगचं काम करतात। बर, काय नाव त्यांचं? मुकुंद। बघा, हे असं आहे कोल्हापुरात येऊन असं नाव सांगतं का कोणी? सांगा जरा यांना। घेऊन सांगा। कसं नाव सांगणार? महादेवाच्या पिंडीवर असू दे नाव सांगा। स्वाती मुकुंद परळकर। बर, म्हणजे त्यांचं नाव मुकुंद। बर, मग ते असे घरातून निघून जातात बाहेर फिरायला वगैरे आणि तुम्हाला सापडत नाहीत, काम असतं त्यावेळेस, मग त्यावेळेस काय म्हणतात त्यांना? कुठे गेले? कुठं गेले असं कसं? पण मराठीत एक गाणं आहे, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, असं विचारता? ऐकलंय। नाही, मला सांगा, कधी ओरडतात का ते? हा, ओरडतात की। ओरडतात? हा। कधी कधी? असं कधीतरी नाही केलं स्वयंपाक हे असं। बर, मग काय तुम्ही काय करता त्याच्यावर? त्याच्यावर काय बोलता तुम्ही? जर नाही आले तर मग करीतच नाही लवकर असं। करतच नाही। खायचं असेल तर खा, नाहीतर गप गुमान बाहेर जा, असं बोलायचं आणि बाहेर पाठवायचं त्यांना, बरोबर ना? बर, तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। आपलं नाव? गजेंद्र विठ्ठलराव खरटमल। आपण काय करता? माझी ट्रॅव्हलिंग एजन्सी आहे। बर, मग घरी कोण कोण असतं? घरी आई आहे, बहीण आहे, मिसेस आहे, 2 लहान मुले आहेत। 2 लहान मुली आहेत?
सगळे एवढ्या महिला आणि तुम्ही एकटेच? होय. काय त्रास होतो? प्रचंड त्रास होतो, न सांगण्यासारखा त्रास आहे तो. बर, मुली काय त्रास देतात? मुली सकाळी उठवणे, आंघोळ घालणे, दार घासणे, कपडे बदलणे, अभ्यास त्यांचा घेणे. हे सगळं तुम्ही करता? होय. बर, थांबा आता. बहीण काय त्रास देते? बहीण काय त्रास देत नाही. देत नाही, मग तुम्ही तर आता म्हणलं देते म्हणून. आता त्रास शोधताय का? बर, आई आई पण आहे. त्रास व्यवस्थित देते? आहे. काही नाही. काही नाही देत. आणि बायको? बायको किती त्रास देते हो? ते सगळ्यात महत्वाचं आहे. काय त्रासच देत नाही. काही त्रासच देत नाही. आता मुलींना बोलल्यामुळे कळलंय. पण एक लक्षात ठेवा, इथं तुमच्या मुली, आई, बहीण आणि बायको कोणीही त्रास देणार नाहीये. या राऊंडमध्ये फक्त तुम्ही आणि तुम्हीच खेळणार आहात. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव? वैभव भीमराव नाईक. वैभव, भीमराव नाईक. काय करतोस तू? मी आता 10वीत आहे. बर, 10वीचा अभ्यास करतोयस तू? अजून सुरू आहे. अजून सुरू नाही. घरातले किती लोक ओरडतात रे तुला सारखं? सगळेच ओरडतात. बर, मग मुलं कुठं बाहेर फिरायला जातात चोरून? नाही. नाही अजून जात? तरी नाही. अजून आहे पन्हाळ्याला, नाही. रंकाळ्याला ते कधी तर जात. कधी कधी जातोस? तरी अजून मुलांबरोबर तरी गेलेलं नाही. मग मुलींबरोबर गेला? काय कोल्हापुरात किती फॉरवर्ड आहे बघा. मुलांबरोबर बाहेर फिरायला गेला नाही, हा डायरेक्ट मुलींबरोबर जातो. बर, पण भविष्यात तुला खूप मैत्रिणी मिळवत, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि या राऊंडसाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. त्या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही बाजारातल्या किमती एवढी किंमत सांगितलीत किंवा तिच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यातली सगळ्यात पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड इथं झालेली आहे तो पहिल्यांदा बोली लावेल. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावेल आपला वैभव, त्यानंतर गजेंद्र दादा आणि सर्वात शेवटी बोली लावणार आहेत आपल्या परळकर वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिक कुकर विथ स्टीमर. या इलेक्ट्रिक कुकर विथ स्टीमरची कॅपॅसिटी आहे 1.8 लिटर, ज्यामध्ये तुम्ही जेवण सहजतेने शिजवू शकता. या कुकरला ऑटोमॅटिक कुकिंग नॉब आहे आणि सोबत कुकिंग पॅन, स्टीमर पॅन आणि मिजरिंग कॅप आहे. वैभव, तुला या प्रॉडक्टची किंमत ठरवायची आहे. यासाठी मी तुला 5 अंक देतोय. यातले फक्त तुला 4च अंक वापरायचे. 2490. 2490. आई बरोबर कधी गेलास कुकर घ्यायला? नाही. कधीच नाही? नाही. का? भात खातोस का फक्त घरात? खाते. खातोस ना. बर, पाठीमागे काय वाटतंय किती असेल किंमत? 1990. 1990. इकडे बर, पाठीमागे 1600. 2500. 3000. बर, वैभव नीट विचार करून परत एकदा किंमत सांग. किती? तू वाढवलेस किंमत. बर, तुझ्याकडे जो 9चा अंक आहे ना तो तू 6 म्हणून सुद्धा वापरू शकतोस. असू देत, फायनल किंमत सांग. 2499. 2499 फिक्स करायची ही किंमत. लिहून टाकू मग. दादा, हे घ्या अंक आणि आता किंमत ठरवा. नीट विचार करून ठरवा. हा इलेक्ट्रिक कुकर विथ स्टीमर आहे. $2490. बर, कधी घेतलाय कुकर अगोदर? या प्रकारचा नाही घेतलेला. या प्रकारचा नाही घेतलेला, पण काय अंदाज वाटतोय? किंमत साधारण 2500 ते 2500 2500 ते 2500 ते 3000च्या दरम्यान असणार. दरम्यान असणार. पण तुम्ही मग किंमत कमी लावली आहे. मग काय किंमत आता एका व्यक्तीने तीच लावली, परत लावता येत नसल्यामुळे त्याच्यापेक्षा कमी लावली. बर, तुम्ही या मतावर ठाम आहे? हो, या मतावर ठाम आहे. फिक्स करायची किंमत? फिक्स आता ती काय करू शकत नाही, दुसरी म्हणलं ही फिक्सच करावं लागेल. लिहून टाकायची? होय. लिहूयात मग. वहिनी, आता तुम्ही ठरवा किंमत. नीट विचार करा. 1.8 लिटर इतकी कॅपॅसिटी आहे त्याची. 2460. 2460. नक्की हो. ठाम आहे या मतावर? हो. लिहायची ही किंमत? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या इलेक्ट्रिक कुकर विथ स्टीमरची किंमत सांगितलेली आहे. वैभवनी सांगितलेली किंमत आहे 2499. गजेंद्र दादांनी सांगितलेली किंमत आहे 2490.
तर परळकर वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2460 रुपये. पाहूयात या प्रॉडक्टची खरी किंमत किती येते. आणि या इलेक्ट्रिक कुकर विथ स्टीमरची खरी किंमत आहे 2499. वैभव, अभिनंदन. हा कुकर विथ स्टीमर तुला मिळतोय. वैभव, एकदम अचूक किंमत कशी काय सांगितलीस? आता होते अंक. नाही मला कळलंय ते डोक्यावर पडलायस म्हणून तुला सगळं कळायला लागलं. खरंय का ते? असेल तसं पण. तसं असेल ना? खरं तू डोक्यावर पडल्यामुळे जर तुला ही वस्तू मिळाली असेल ना तर तू 10वीला नक्की बरोडा देणार असं मला वाटतंय. तुला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी तुम्हा सगळ्यांना इथे एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर या कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो या प्रश्नाचं उत्तर सांगेल त्याला मी एक आकर्षक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा तुमचा प्रश्न असा आहे, रत्नात रत्न खरे महिन्यातून एकदा मरे म्हणजे काय, याचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. येत असेल तर आत्ता डिस्कस करू नका, सगळ्यात शेवटी मी विचारणार आहे तेव्हा सांगा. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला. पण त्या अगोदर निवडूयात आपले 3 नवीन स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर समर्थ आहे. समर्थ, मला यातली 3 टोकन्स काढून दे. डोळे मिटायचे आणि 3 काढून द्यायचे हातात. हा, 1 2 आणि 3. समर्थांनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. बघूयात कोण आहेत हे 3 भाग्यवान स्पर्धक. पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 37. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 20. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 27. आपले हे 3 नवे स्पर्धक खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार, आपलं नाव? विमल भद्रा. भद्रा मावशी, आपण काय करता? बरं, मी आता मावशी बोललो तर इथे सगळे हसायला लागले. काय बोललं पाहिजे मी तुम्हाला? भाभी. मला सांगा, तुम्ही काय करता? काहीच नाही, घरात असता. घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, मी, 2 मुलं, सून. सून म्हणजे मुलं मोठी आहेत खूप? खूप आहे. बरं, पण त्या काळामध्ये मुलांची शाळेची खरेदी करायला जाताना मुलं किती त्रास द्यायची तुम्हाला? नाही एवढं त्रास द्यायची, त्याचे वडील करायचे जास्त खरेदी. मला सांगा, काका काय करतात? बिझनेस. कशाचा? गनी बॅग्स. बर, मग खरेदीला तुमच्यावर कोण येतं बाहेर? जास्त नाही, मुलंच करतात खरेदी. मुलंच करतात. बर, तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आपलं नाव? स्नेहल प्रशांत धोकटे. बर, आपण काय करता? हाऊसवाईफ. बर, आणि दादा काय करतात? ते इंजिनियर आहेत. इंजिनियर आहेत. कुठे आहेत कामाला? बेळगावमध्ये. बेळगावला? मग इथे तुम्ही कोल्हापुरातच राहता? होय. मग ते जाऊन येऊन करतात? हां, विकली. वीकली म्हणजे? शनिवार रविवार. फक्त शनिवार रविवार येतात? होय. अजून घरी कोण कोण असतं? कोण नाही, मी आणि माझ्या 2 मुली. बर, मुली केवढ्या आहेत? एक 10वीची परीक्षा दिली हां, आणि एक 6वीला आहे. मग त्यांच्यासाठी खरेदीला कधी अशी हे होते? जाते ना, दोघंही मिळून जातो आम्ही. दोघेही मिळून जाता. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव? अरुण मोहन घाटगे. घाटगे. बर, अरुण काय करतोस तू? मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट झालंय. हां, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करतो आता. कुठे? इथं कोल्हापुरामध्येच. बर, पण मग आता कोल्हापुरातच जॉब करणार की बाहेरही जाणार आहेस? थोडंसं म्हणजे फ्युचर प्लॅनिंग आहे. हायर एज्युकेशनसाठी थोडं आउट ऑफ इंडिया जायचं ट्राय चालू आहे. बर, पण मग आता काय परीक्षा वगैरे दिल्यास? हा, एक्झामवर दिले. GRE TOEFL क्वालिफाय झालं माझं. हां. ॲडमिशन पण मिळालं. थोडा विजा आता नेक्स्ट मंथमध्ये अप्लाय करून जायची तयारीत आहे. बर, मग मला सांग, मुलगी कुठली बघणार, इकडची का तिकडची? फॉरेनची पाटील बघितलं ना तो पिक्चर. बर 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 बर, म्हणजे फॉरेनची पाटीलने आणणार इकडं? मग आता घाटगे पाटील जुळायला पाहिजे ना. बर बर बर, घाडगे पाटील जुळायला पाहिजे. मला सांग, पण तिला काहीतरी अनुभव असणार का इकडच्या खरेदीचा? बघूया की, फर्स्ट टाइम फर्स्ट एक्सपिरियन्स. जमेल ना? तुला जमते खरेदी? हाय, बघूया, ट्राय करा की. तुला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. यानंतर आपण जाणून घेऊयात सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे तीही 1 मिनिटामध्ये. आणि खरेदी 1 मिनिटामध्ये जी करायची आहे त्याचं बजेट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा तेवढीच तुम्हाला खरेदी करायची. लक्षात ठेवा, खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे आणि तिघांना एकत्र खरेदी करायची. आज तुमच्या तिघांना खरेदी करायची आहे 809 रुपयांची. आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30.
लवकर लवकर 809 पर्यंतची खरेदी करायची आहे. नीट विचार करून खरेदी करा. साडे माडे 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता या खरेदीची टोटल करून पाहू. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. बघूयात कोण ठरलंय विजेता. अरुणनी केलेली खरेदी आहे 1113 रुपयांची. भद्रा भाभींनी केलेली खरेदी आहे 520 रुपयांची. तर धोकटे वहिनींनी केलेली खरेदी आहे 636 रुपयांची. त्या 809 या किमतीच्या जवळ गेल्यात, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन वहिनी, तुम्हाला ही संपूर्ण खरेदी मिळालेली आहे. तुम्ही आता जॅकपॉट राऊंडला जाताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपला अंदाज कितीचा विनर वैभव आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या धोकटे वहिनी दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमच्या दोघांचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुमच्यासमोर जे नूडल्स आहेत ते तुम्हाला 1 मिनिटामध्ये संपवायचे आहेत. पण एक छोटीशी अट आहे की यांना हाताने हे खाता येणार नाहीयेत, शिवाय या काट्यांचा सुद्धा वापर करता येणार नाही. तर त्यांना हे तोंडाने खायचे आहेत. जो पहिल्यांदा संपवेल किंवा जास्तीत जास्त 1 मिनिटामध्ये खाईल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघेही तयार? सगळेजण तयार? साडे माडे 3. कमॉन 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 कमॉन. लवकर 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 लवकर. साडे माडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात सर्वाधिक नूडल्स कोणी खाल्लेत ते. निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक नूडल्स खाल्लेले आहेत वैभवनी, त्यामुळे त्याला मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. बघूयात तो कोणती चावी निवडतं ते. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी. खरंच चावी निवडताना खूप टेन्शन असतं. वैभव, कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का? असंच. असंच. तिला आवडतो का तो रंग? मग तुला आवडतो म्हणून? हो. नक्की. पाठीमागे काय वाटतं सगळ्यांना? ठरव. लाल. लाल निवड. वैभवनी निवडलेली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे धोकटे वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत धोकटे वहिनी. त्यांना मिळाले धने. अभिनंदन वहिनी. हे घ्या धने. कसं वाटलं? छान वाटलं, खूप मजा आली. खूप मजा आली. आता या धन्यांचं काय करणार? मसाला करणार. बरं, मला वाटलं तुमच्या धनींना धने देणार की काय? नाही. त्यांना नाही देणार. सुट्टीत का बाहेर गावी गेलो होतो त्यामुळे मसाला झाला नाही, आता मसाला करीन. बरं बरं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाचा विजेता ठरलेला आहे वैभव नाईक. त्याला मिळालेला आहे मोबाईल. अभिनंदन. थँक्यू. काय कशाचे परिणाम डोक्यावर पडल्याच आहे? आता तेच म्हणायला पाहिजे. तेच म्हणायला पाहिजे. आई काय म्हणणार आता? हिला माहिती. बर, पण आता आई काय म्हणते तुला माहिती का? डोकं फिरलं या पोराचं, डोकं फिरलं या. त्यामुळे तू जिंकलायस. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, रत्नात रत्न खरे महिन्यातून एकदा मरे म्हणजे काय? या पुढे या, पुढे या. आपलं नाव? मिलिंद देसाई. काय उत्तर आहे? पगार. पगार? पगार कसा असेल? नाही. या. उत्तर? चंद्र. अभिनंदन. अचूक उत्तर सांगितलेलं तुम्ही. तुम्हाला मिळते ही भेट वस्तू. आपलं नाव? सिद्धी गजेंद्र खरटमल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. भावा, असाच राडान धमाल आपण करणार आहे तुझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे 3.